गोष्टींचा कट्टामध्ये आज आपण ऐकूयात शेतकरी आणि साप ही गोष्ट. एक शेतकरी होता. तो घरी निघाला होता. थंडीचे दिवस होते. थंडीमुळे एक साप गारठून पडला होता. मग शेतकरी त्या सापाला घरी घेऊन आला आणि त्याने त्याला चुलीसमोर ठेवलं. त्याची त्याला ऊब मिळेल आणि तो ठीक होईल म्हणून त्याने तिथं सोडलं त्याला. ऊब मिळाल्यामुळे तो साप ठीक झाला आणि तो शेतकऱ्याच्या मुलाच्या अंगावर उड्या मारू लागला. मग त्याची बायको खूप घाबरली शेतकऱ्याची. मग तो शेतकरी तेवढ्यात तिकडून आला आणि त्याने काय केलं, कुऱ्हाड घेतली आणि त्या सापाचे 2 तुकडे केले. आणि तो त्या सापाला ओरडून म्हणाला, "अरे दुष्टा, ज्याने तुझा प्राण वाचवला त्याचे उपकार असे फेडतोस काय?" गोष्टीचं तात्पर्य आहे, कित्येक जण स्वभावतः इतके दुष्ट असतात की ज्यांच्या कृपेने त्यांना श्रीमंती व शक्ती प्राप्त होते, त्यांच्याच जीवावर उठून वेळ पडल्यास त्यांचा नाश करण्यासही ते कमी करत नाहीत. गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.